आवाज चांगला देतो रे. यश दाखव 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 कर. कसं वाटतं यश? कसं वाटतं? बरं वाटतं? मजा येता? बघतोय. नमस्कार मित्रांनो, कशा असा? बोल बोल. हसतास ना? येताय ना तुम्ही कोकणात? गणपती घेतास ना? विचारताय का? मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत कर्नाळ्याला. वाजले आहेत 9:30. हा आजचो आमचा ड्रायव्हर असा. गाडीचा मालक पण असा. आणि या मालकी सांगा कोणाक भाडं मारूचं असा किंवा कोणा गावाक जाऊचं असा, महिन्यात एकदा दोनदा गाडी जाता गावात. भाडं काय असेल ते आपलं समजून आपण कमी करून देऊ. आपण या रोड ट्रिप मध्ये छोटासा इव्हेंट ठेवलाय. गिव्ह अवे इव्हेंट. आपण जाणाऱ्या लोकांना आपण काही गोष्टी आपण गिव्ह अवे करतो. गिफ्ट्स आहेत. बघायचे तुम्हाला? हे बघा, चाकरमनी येताना पण खाली हात येत नाही आणि जाताना पण खाली हात जात नाही. बघा रायडर गेलो. लहानपणी आम्ही कुठलं गाणं बोलायचं? चॉकलेटचा बंगला. पण आपण आता काय केलंय? चॉकलेटची गाडी. ही चॉकलेट आपण जी गिव्ह अवे देणार आहे ह्याच्यासाठी वेगळा बजेट नव्हता. आम्ही यशचं बजेट थोडासा इकडे केला. म्हणजे इनफॅक्ट आम्ही यशची चॉकलेट घेतलेली आहे. छोड़ मेरे को, इनको देखो देखो बेचारे को. इन्होंने कुछ बोला? मैंने बेचारे का घड़ी बेचा, इनका सोने वाला चश्मा बेचा. बेचारे ने कुछ बोला? नहीं बोला. तूने घड़ी बेचा? थोडासा रस्ता खराब आहे. मुंबईला आपण ज्या फुटपाथ वरती चालतो त्या फुटपाथ वरती इथे आपण गाड्या चालवतो. हो. पेवर ब्लॉक. आम्ही ह्याच्या वयाचे होतो त्यावेळेपासून रस्त्याचे काम चालू आहे. आज आमची मुलं ह्या वयाची झाली. तरी रस्ता काय बनलेला नाही. चालली असा कोकण रेल्वे. मित्रांनो,
तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे पण जर असे दलिद्र मित्र असतील ज्यांनी नवीन कार घेतली असेल, त्यांना ब्लॉकिंग करायची असेल, तर हे तुम्हाला काय करणार माहिती आहे काय? बघा दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे किती नीच हरामीपणा असतो ना तो बघा. भाऊ सांगतोय की मला हे गिफ्ट करा, हे मला घ्यायचं आहे का त्याने गाडी घेतली आहे. मग ह्याच्या वेळी तुम्हाला एक प्रिकॉशन सांगतो, करायचं काय नाही, फक्त मेसेज असे बघायचे, असं सिलेक्ट करून ठेवायचं आणि लगेच डिलीट करायचं. कारण आपल्याला लहानपणी शिकवलं जातं काय की फालतूच्या धंद्याला लागायचं नाही. प्लेन ना प्लेन प्लेन यश कुठे फिरला? डुबू वा वा वा, पला 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 पला, यश पडला यश पडला, आज यश पडला. डुगू डुगू डुग्या, ए डुग्या, ए डुग्या, ए डुग्या. मित्रांनो, आपण आता चाललोय गाडी रॅम्पवरती. तर ह्या सगळ्या रोजमध्ये गाड्या एका मागोमाग बोगीवरती लोड करणार. एक पॅसेंजर बोगी आहे आणि व्हेकलसाठी आहे, तर ते प्लॅटफॉर्मला लावा, त्यानंतर रॅम्पवरती गाडी लावा. हे दोन अलग अलग प्रोसेस आहेत. तर दोन ट्रॅकवरती त्यांना ते मॅनेज करावं लागतं. ठाणे 02 अंधेरी, 04 ठाणे, 43 नवी मुंबई. मित्रांनो, जर तुम्ही विवाहित असाल तर एक उपदेश देतो तुम्हाला, जो मी माझ्या मित्राकडून शिकलोय. तुम्ही रोरोसाठी घेऊन आलात, एक्सायटेड असाल, पण बायकोला उपाशी आणू नका. हे बघा बिचारी.
भेटतो त्यांना प्रॉपरली. ते प्रॉपरली आपल्याला गाईड करतात. क्रॉस लावायचा त्या साईडला. ट्रेन आता सुटली आहे आणि वाजले 3:30. आपण खूप लवकर टाईमवर पोहोचून गणपती दिवस पण आहेत आणि एक्स्ट्रा गाड्या सुटल्या. बघू अंदाज आहे 10 वाजेपर्यंत पोहोचू. तर आपण आलो रोरोमध्ये सर्व्हिसमध्ये आणि हा जो व्ह्यू आहे तो आपल्याला असं भेटणार नाही तुमच्या दुसऱ्या ट्रेनमध्ये. ॲक्च्युअल विस्टाडोमचा अनुभव आपल्याला आरेने बांधलं वाटतं आता तुम्ही. हो आणि हे पुढे सरकवलं थोडं कवलं तिथे ओपन आहे गाडी.
प्लेसमेंट आहे का अप्लायमेंट काय द्यायचं ते मित्रांनो रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि आम्ही आता नांदगाव रोडला उतरलो आहोत. इथून आता घराचा प्रवास चालू आला आहे. सो आता आमच्या ड्रायव्हर काकांना विचारूया त्यांचं मत काय. ड्रायव्हर काका, ओ सॉरी, गाडीचे ओनर सुद्धा हेच आहेत. तर आता आपण 10 मिनिटातच आपण घरी पोहोचू इथून. या गोष्टीच अजून मला असं चांगलं फील होतंय. सो घरी जाणार, फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी झोपणार, मग उद्या पुन्हा फिरायला मोकळा. वा बहिणींनो, काय वाटतं, रोडने नेलेलं चांगला की रोरोने? आमच्यासाठी दोन सारखेच. बसून आणि झोपून येवा. ड्रायव्हर आपला आहे चालवणार.